काल अक्षयला काहीतरी काम होतं, मग तो घरी गेलता आणि आज येतोय तर घरच्यांनी त्याच्याकडे टरबूज पाठवून दिले. मग काय एवढं ऊन झालंय तरी त्याला बस स्टँडला आणायला जावं लागतंय. बायपास पासून टर्न घेतला तेव्हा त्याने कॉल केलता. मग बस स्टँडवर आल्यावर 2 मिनिटात बस आली. कव्हाचं त्याला खिडकीतून बघत होतो पण तो काय दिसाना. मला बघूपर्यंत तो तर खाली पण उतरला होता. मग मी पण एका हातात बॅग पकडली. खूपच जड होती राव. तो तर म्हणला तुझ्या घरच्यांनी 5 टरबूज दिलते, एवढे काय मला आणता येईना म्हणून 2 घरीच ठेवून आलो. जाता जाता म्हणालो टाकायचे की या दुकानवाल्याला विकून मस्त पैसे येतील. मग बॅग रूम वर घेऊन आलो आणि एक एक करून सगळे टरबूज बाहेर काढायला सुरू केलं. याला आणायला गेलतो म्हणून जेवायला टाइम झालता. मग दोघं पण जेवण करायला आलो. जेवढं काय बनवलं होतं तेवढं सगळं वाढून घेतलं. संध्याकाळी मॅच बघायला काय टाइम नसतो तर दीपकनी डायरेक्ट जेवता जेवता हायलाइट लावून दिली. मॅच बघता बघता जेवण केलं आणि मग रूम वर निघालो. अक्षय तर घरूनच जेवण करून आलता म्हणून तो तर रूमवरच होता. एक टरबूज घेतलं आणि थंड पाण्यात 2-3 तास थंड व्हायला ठेवलं. मग थंड झाल्यावर उचलून आणलं आणि टरबूजाचे लगेच 2 भाग करून टाकले. सगळ्यांना सारखं वाटून घेतलं आणि मीठ बीट लावून मस्तपैकी खाल्लं. असेच इंटरेस्टिंग ब्लॉग बघण्यासाठी लाईक, सबस्क्राईब, फॉलो नक्की करा.